आली बघा जीवरच्या बाजारात मिरच्या घ्यायला. आता हे मिरच्या तिखट आहे ना, मीठ टाकायचं का ना ग? टाकायचं ना. आवलंय बाया मला भांडत्यात, म्हणलं आता मसालाच करावा चांगला, म्हणजे बायांना कालवणाला द्यायला. व हा खोबरं मसाला धन ही ते सगळं घ्या. तर का नाही आता आल्या आल्या पहिला आपला मिरच्यापासून बाजार सुरू झाला. ही आमच्या जीवरचा बाजार आहे, उन्हाळा पण चालू झालेला आहे. बाजार काय अजून फुल एवढा भरलेला नाही, पण आम्ही सगळ्यात अगोदर आलेलो आहे. तिकडं बोंबील घ्यायचं आहे मला. बाय मला पण घ्या मिरच्या. आमच्या ननंदबाईंनी आलोया भाजी आणली परत. काय म्हणता वा कसं आहे मटके? हे मी बोंबील विकायला येत होते ना, तर तिथं त्यांना ते म्हणलं तुझा व्हिडिओ दिसत नाही, तर मग त्यांना म्हणलं थांबा व्हिडिओच करते म्हणलं. मग आता तर दिसल म्हणलं. व्हिडिओ बघता बघता केव्हा सोडायचा नाही, बघता बघता सोडला ना पूर्ण व्हिडिओ बघतो, त्याला लाईक करतो, शेअर करतो, पण ती दिसतच आहे. हा ना, एकदा जर सोडून दिला तुम्ही पुन्हा दिसणारच नाही. फक्त व्हिडिओ मावशी कांदा घ्यायच्यात आहे, द्या की 2 किलो. अहो राहू दे पिशवी, काय करते? कांदा तर द्या अगोदर. तरी कांदा आहे तर बघा बाजारात आमच्या इथं 20 रुपयाना ना, 20 रुपयाना तर 2 किलो. कारण आपला मसाला करायचा आहे, मसाल्यासाठी कांदा घ्यायचा आहे. बायला घ्यायला लावली तिकडं मिरची गोल गोल चिरा बरं का, चिरायला येत नाही तर. नको व्हिडिओ मध्ये यायचं नसलं तर येऊ नका. परत पुढच्या बाजार मला हुडकत बसताना असलं जोड कांदा देऊ नका बरं का, नाही तर मी दुसऱ्या लगेच सोमवारी येत नसते. या बघा हे असलं देऊच नका, देऊ नका वाच. का बरं नाही हो नाही नाही ते निवडून देत नाही की कांदा कसं काय घ्यायचं? काय केलं बघा ते दिलंय आहे मग ओळखीची म्हणून. पण कमी तर केलं बी नाही की. मी काय करता, कमी नाही तर पुन्हाच कमी करा. अख्ख्या बाजारात कमी होतं, इथं कमी होत नाही म्हणून आता का निवडलेला कांदा कॅन्सल केलेला आहे. तर त्या बरं झालं म्हणल्या पिशवी आण, तर पिशवी काय मी आणली नाही इकडे. हे अशी करते ती बाजारात म्हणून. दिलं का पैसे? आमचा मसाला पण द्यावर का 1 किलो काय लागतंय ते. आता माणसं असा मोबाईल धरला की माणसं हे बघतात, तवर बोंबील घेऊन येते. द्या बोंबील आम्हाला, द्या एक छटाक. कस छटाक येतं? आणि मी आता भाजीला तिथनं घेणार आहे, कारण ते आपल्या ओळखीचं येतं. तिथं सगळं असतं, बजेटमध्ये असतं. आपलं व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करतात. मी नवीन माणसांकडे घेत नाही. बारीक बारीक द्या की काका, तळायला द्या. तळायला लागतं आणि व्हिडिओ पण बघत जावा काय. आता बघायचं नाही नुसतं, लाईक कसं करायचं हाय ना? बघितल्याशिवाय लाईक कसं होईल? खरा मासा आहे. तर चला बाय, चालले तिकडं मला सोडून, परत बसून हुडकत. बघा इथं आता घेतली भेंडी 40 रुपये अर्धा किलो. तुमच्या इकडे कशी भेंडी आहे तेवढी आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तिथलं कांदा कॅन्सल केलं बघा, इथं कांदा घ्यायला लागली. मेथीची भाजी कितीला द्या? किती 30ला? बघूया कोथिंबीर नाही घेतली, सकाळी घेतली. आंबट चुका 20ला 1. एक घेऊ का 2? चुका एकच द्या. कांदा घ्यायचा मला, तर कांदा घेते मी. तिथं म्हणलं होतं मी जोडीचा टाकू नका, तर तिथं जरा किरकिर झाली होती. आता इथलं घ्यायला लागली. घेते तर हे आहे तर का नाही. आता आलोया जीवरचा बाजार करून. जीवरचा बाजार करून इथं रिक्षाला नंबर लागलेला आहे, तर आमचा नंबर ह्या रिक्षात आहे.
तर इथं एवढा भाजीपाला पोरांना खायला घेतलंय, ह्याच्यामध्ये मिरच्याचं सगळं सामान घेतलंय फक्त बस आणि लय तहान लागली होती म्हणून एक पाण्याची बाटली घेतली. बाय मसाला करणार आहे ना, बायला लय भारी फंटास्टिक मसाला येतो. बाय पुण्यावर नाही येते गावाकडे मसाला करायला आमच्या इकडं. मसाला करायसाठीच आल्या त्या. मग म्हणलं आता मी तर काय बाजारला कारभारी असल्याशिवाय बाजारला येत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. कारभारी असलं तरच आता का नाही, मी सोडून दिला एकटीनं काय करायचं. तुम्ही असला तर करायचं, नाही तर नाही. त्यांना गेल्या बारीनं ते आलतं तेव्हा त्यांना भाजीपाला किराणा ही आणायला लावला आणि आता बरेच दिवस झालं ते आलं नाही तर म्हणून मी काय केलं, बाय होती संग, बाय म्हणली मला मसाला करायचा. म्हणलं चला, म्हणलं मला पण मसाला नाही, म्हणलं मग मला पण करून द्या. मला मसाला आणायचं काय नाही, पण मला बनवायलाच येत नाही. मला म्हणजे बनवायला येतो तर म्हणजे एकदा मी मसाला भाजला होता तर माझ्याकडून त्या धन्यातन ह्यातन लय तेल राहिलं होतं आणि मला पहिली गोष्ट तर भाजायलाच येत नाही. काय कच्चं राहतं, काय पकं राहतं, काय काय माहिती. डंक्यावाले मला लय खवळते. मग मी एकदा गेली होती तर मला लय खवळले, तेव्हापासून मी मसाल्याचा नादच सोडून दिला. आपल्या जवळ कोण असलं तर त्यांच्याकडून भाजून ही घ्यायचा आणि करायचा. मग म्हणलं बाय हाय तोपर्यंत घ्यावा मसाला करून. तर आता आलो इथं रिक्षाला, रिक्षा बी भरला या, पण आता मागं 2 आणि पुढं 2 कमी आहेत. तुम्हाला माहिती आहे गावाकडच्या टमटमी कशा काय भरलेल्या असतात त्या, एकदम टचूनच कोंबड्याची पिलं कोंडल्यावाने. आणि त्यात मध्ये आज बाजार आणि आजच त्यांना कमवायला चान्स असतो या. अजून आता तुम्ही म्हणता की तुला यायला एकटीला काय होतं, पोरग शाळेत असलं का ना, आज सण्या शाळेत आहे तर बघा आता बाजारात गाड्यांमुळं तुम्हाला सांगते 11 साडे 11 वाजता आम्ही निघलो होतो. 11:30 वाजता निघलो होतो तर त्या पाहुण्या होत्या 2-3, म्हणजे नंदाच्या 2 पुरी होत्या. त्यांना बसवून दिलं, त्यांना 3 वाजता गाडी आली, 3 वाजता त्यांना बसवून दिलं. नंतर बाजारात गेलो. बाजारचा तर तुम्ही काय स्टार्टिंग सुरुवात बघितलीच कशी झाली. भाजीपाला घेतला तर आता 4 वाजून गेलेले आहेत त्या, आता 4 वाजून गेलेले आहेत त्या. आता ही टमटम कवा हालायचं तुम्ही सांगा. आता ही टमटम जेव्हा भरल तेव्हा जायचं, म्हणजे त्यांच्या टायमिंगमध्येच. तवर सण्याचा टाईम होतो या. मग तिथनं मग परत रोडला उतरून चालत घरी जायचं, तिथनं गाडी चालू करायची आणि पुन्हा मग शाळेत जायचं 2-3 किलो. आणि मी जर अलीकडंच उतरले तर परत आम्हाला न्यायला कोणी येतं, असले पंचत आहे. आणि आबाळ तर आज हो का कसलं भरलंय, फुल एकदम आबाळ भरलंय. तर आज काय एवढी गर्दी दिसत नाही की आमच्या जेऊरचं रेल्वे स्टेशन इकडं जात आहे सोलापूरला आणि इकडं जात आहे सोलापूर त्या पुण्याला. किती गाड्या आहेत त्या, 2 गेल्या भरून आणि 2 राहिल्या त्या. आम्ही 3ऱ्या गाडीत आहे. केव्हा आमची गाडी भरायची, प्रत्येक ठिकाणला वेगळी वेगळी गाडी भरते. ह्या गावाला वांगीला जा, कुठं इकडं जा तिकडं गा. आता आम्ही पांघऱ्याच्या गाडीत बसलोय, मग ते पांघऱ्याला जाता जाता आम्हाला सोडणार असं आहे. तर बाजार बाय कसा होता बाजार, स्वस्त आहे का काय पुण्यापेक्षा? कसं आहे का पुण्यासारखंच आहे? पुण्याहून स्वस्त आहे थोडं, काय थोडं स्वस्त काय सगळं सारखंच आहे. पुण्याला पैसा आहे, इकडं काय आहे, पैसा का पाणी आहे, भदाड आहे बाई इकडं. माणसांना काम धंदा सुद्धा नाही तर टमटममध्ये बाया खुरपायला जाते त्या. आणि आज तर लय दुनियाचं गरम व्हायला लागलंय. ₹1000मधनं 10 रुपये चालवल्यात बघा. ती बी रिक्षाला द्यायच्यात आहे $10चा $1. बघू आता लग्नाला आलेली पाहुणे तर काय अजून हाय ती हिथंच. त्यातलंच कुणाला तरी जर उशीर झाला 4:45 वाजता कुणाला तर लावणार आहे सोन्याला आणायला. तर चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता उद्याच्याला तुम्हाला मसाला बघायला भेटेल, आमची बाई कशी भाजते कशी बनवते. आमची बायकांना वर्षातून 2दा येते बघा मसाला करायला गावाकडे. ते बघा बाजार घेऊन असलं वारं जबरदस्त सुटलं होतं, सारा रस्त्याचा फुफुटा आमच्या अंगावर. वारं पुढं निघून गेला की ते धुळीनं काय दिसेना, काय म्हणजे काहीच नाही. मी तर म्हणलं मी जाते बाय उडून, म्हणलं बाईला धरावं तर कशाचं काय. बायच्या बी हातात पिशवी, म्हणलं बाय चेंडू आणि फुग्या होते वर आणि बायला लटकून मी अजून वर जर फुटली, ती फुटली होत्या पडली तर आधी 4 जागेला मोड बिल का बाय आपण
दिसनच काय, जवळच्या जवळ आम्ही दोघी पण होतो तरी आम्हाला दिसत नव्हतं काय, सगळं गेलं वार. काय करावं बाय, पाहुणे आहे की राधा? मी पाहुणे आहे काय हाय प्यायला घरी आणि भुकायला रस्त्यावर सुद्धा मला जाऊन दे नाही. खवळती मला म्हणत असून कुठं गेलती. आता बघा पिशवी टेकवायची आणि सण्याला आणायला जायचं. धुणं पडलंय अजून बघा. मध्ये आधीच पाऊस आलाय. बाय म्हणते या आंब्याची नासाडी करायला येत असतो हे पाऊस. मी म्हणलं येऊ द्या मग काय करायचं आता. आपल्या अजून आंब्याला आंब लागलं नाही तर पेरू लागल्या तर कोण खायचं त्याला. कावी पण आली नाही अजून. आता 4:30 वाजत आल्या पण आलो लवकर. अशी काळजी लागते. गाडी भेटली तर ठीक आहे, नाही गाडी भेटली तर मग लय हाल होतात. तर चला आता ठेवते ही गटुडं खाली. आता बघा हे पाऊस टिपकाय लागलाय. सकाळपासून लय पाहुणे निशाच्या पोरानं हे केलं. सकाळी चेचलंय. राहू द्या बसा जरा पाणी पिण्याचे. लेकरं तर काय दिवा लावतात. सकाळी सगळं नीटनेटकं केलं तर भाची होती. भाचीची बारकी लेकरं होते. त्यांना ते फरशीचा तुकडा आणून चेचलाय. ते बाय लागले आता झाडून काढायला. दुसऱ्या लेकरांच्या पायात घुसन म्हणून. तर आता सण्याला जायचंय आणायला. बघते कुणाला तर फोन लावून कोणी हाय का सण्याला आणायला. नाही तर मग मलाच काशी करायला लागते. जावं लागतं. ह्यात आहेत मिरच्या. ऊन चांगलं आज पडलं होतं म्हणून मी बाय बरोबर गेली होती. मरणाचं गरम होत होतं तेव्हा त्या तिकडं तर काय दिसनाच. वारं सुटलंय का पाऊसच येतोय काय कळ नाही. लांब दिसतंय तुम्हाला दाखवून पण काय फायदा नाही. तुम्हाला काय दिसायचं एवढ्या लांबचं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.